आणि अवतार घेताना मात्र तो सामान्य स्थितीतून आलेला आहे. अनेक जगातले मोठे स्त्री पुरुष होऊन गेले की ज्यांनी हे जग समृद्ध केलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर छत्रपती शिवरायांच्या पासून किंवा त्यांच्या अगोदरपासूनही अनेक महापुरुष, नंतरच्या काळामध्ये मग त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, ते महात्मा ज्योतिबा फुले असतील, टिळकजी असतील, सावरकरजी असतील, किती नावं आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये घेता येतील. शैक्षणिक क्षेत्रातले लोक, सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक, धार्मिक क्षेत्रामध्ये ज्यांनी जागृती दिली ते संत मंडळी. महाराष्ट्र वेगळा आहे. महाराष्ट्राच्या जवळ असलेली प्रगल्भता, संस्कृती आणि सेवा ही इतर ठिकाणच्या पेक्षा खूप समृद्ध आणि जुनी परंपरा आपल्याला लाभलेली आहे. आणि आपण प्रत्येक घरात हे जतन आज केलं पाहिजे. या सेवा सत्कार्याला हा दीप आपण तेवत ठेवला पाहिजे.